बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। खरं तर पत्रकार परिषद असं म्हणत विषय फार नव्हता। मी कोणाला येणार म्हणून मला काही पत्रकारांचे फोन आले की आमच्याशी बोलणार का। आमच्याशी बोलणार का म्हटलं, तुम्ही आलात तर तुमच्याशी बोललो आणि म्हणून मी त्यांना हो सांगितलं। त्या होचं रूपांतर पत्रकार परिषदेमध्ये झालं। सर्वसाधारणपणे पत्रकार परिषदेची सुरुवात करताना तुम्हाला काय म्हणायचंय ते पहिलं तुम्ही म्हणा आणि मग आम्ही तुम्हाला विचारतो। अशी आपल्याकडे किरकोळ प्रथा आहे, पण मला कशावर म्हणा हे मला काही सांगू नये। बहुधा मला असं वाटतं की मध्यंतरीची माझी मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये मी जे काही बोललो त्याच्यावरनं तुम्हाला काही चार प्रश्न विचारायचे असेल तर ते चार प्रश्न जे काय असतील तर तुम्ही जर सुद्धा सुरुवात केली तर उत्तराच्या ओघामध्ये अनेक तुम्हालाही अनेक काही प्रश्न उभे राहतील। त्याबद्दलची माझी काही उत्तरं तुम्हाला मिळतील। मला असं वाटतं विचारायला तुम्ही सुरुवात करावी। साहेब ज्या पद्धतीनं मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचले आणि मी यशवंतराव चव्हाण पण वाचले। मी जे बोललो त्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता मला एकदा जरा पवार साहेबांनी समजून सांगावं। तुम्हाला जर 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट याच्यावर कोणी विसरले नसतील, एबीपी माझा या चॅनलसाठी मी एक मुलाखत दिली आणि चॅनलचा विषय हा स्वातंत्र्याची 74 वर्ष पूर्ण आणि 75 वर्ष पदार्पण या विषयाला अनुसरून ती मुलाखत होती आणि एकट्याची माझी नव्हती, बरेच लोक त्याच्यामध्ये होते। आणि त्या 74 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण काय गमावलं आणि आपण काय कमावलं याचा थोडासा उहापोह त्याच्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये होता। आणि मी त्याला हेच सांगितलं की त्याच्यामध्ये की आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आले, आपल्याकडे मॉल आले, आपल्याकडे अजून काही चांगले कपड्यांची दुकानं आली, आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी आल्या। आपण याला प्रगती म्हणणार आहोत का आपण वैचारिकदृष्ट्या आपण प्रगत झालो असं आपण मानणार आहोत। आणि वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत आपण प्रगत होत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये किती चांगली काही गोष्टी आल्या। आज आपल्याकडे 400 चॅनल्स आहेत टेलिव्हिजनवर। 400 चॅनल म्हणजे ही काही प्रगतीची लक्षणं नव्हे। आपण वैचारिकदृष्ट्या सुधारलो का, मोठे झालो का, वाढलो का, अगोदरच्या गोष्टी आपण टाकून दिल्या का, अशा अंगाने मला असं वाटतं आपण 74 वर्ष मोजली पाहिजे। आणि त्या सगळ्या याच्यामध्ये अजूनही आपण जातीपातीमध्ये चिकटून पडलेलो आहोत आणि जातीपातीच्या आपण निवडणुकीच्या काळामध्ये देखील भाषणं होतात सगळ्यांचीच। त्यावेळेला अजूनही आम्ही 74 वर्ष आम्ही हेच सांगतो, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ। हे जर 74 वर्ष चालू आहे, 74 वर्ष आपण काय कमवलं, आपण काय घडवलं आपण शोधणं मला असं वाटतं आवश्यक आहे। जात ही गोष्ट मला असं वाटतं हजारो वर्ष अगोदरपासून आपल्याकडे करू शकतो। जात ही गोष्ट आपल्याकडे आहेच, ती काय फक्त महाराष्ट्रात याचा भाग नाही, देशभर जगातही असू शकते। जाती मला काही संकल्प असतील पण साधारणपणे आपण 99चं दशक 99 साल जर समजा आपण पाहिलं तर या 99 सालाच्या अगोदरपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जातीपाती होत्याच।
पाहिजे तेवढं फक्त मनोज ठाकरेंचं घ्यायचं आणि बाकीचं घ्यायचं नाही असंही करून चालणार नाही. म्हणून मला अशी वाटतं की त्याप्रमाणे मी जसं मनोज ठाकरे वाचले तसं मी यशवंतराव चव्हाण पण वाचलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी एका एक प्रकारचा त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचा विचार करायची प्रक्रिया कशी होती तेही वाचलेलं. आताच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व यशवंतरावांच्या त्या विचारापासून दूर वेगवेगळे गेले. विचार असतात. जातीय समाजाचं राजकारण करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक राजकारणच नाही. मंत्र्यांना जी राजकीय जबाबदारी मिळवतात ही आम्ही सत्ता पवारांना सुद्धा महाराष्ट्राने कधी दिली नाही. तर ते काय मारू करायची जातीचं राजकारण वगैरे केलं नव्हतं. दुसरीकडे विकासाचं राजकारण जी भाषा केली त्यालाही महाराष्ट्राची जनता काय म्हणायचं त्यावरून म्हणून मला असं वाटतं की मला हा जो सांगण्याचा उद्देश होता हा महाराष्ट्रातल्या जनतेला होता. जनता प्रगल्भ आहे असं म्हणायचं की जर ती वोट बँकेचं राजकारण करण्याला एखादी सत्ता देत नाही कधीतरी, परंतु मला फक्त या जातीपातीतनं महाराष्ट्राचा विचार बाहेर घेणं गरजेचं आहे याच्यासाठीचा तो माझा प्रयत्न होता. कसं होतं की आपण गोष्ट बघितली पाहिजे की जे कधीही वातावरण, आता मी गेले अनेक वर्ष मी पत्रकारांची बोलतोय, आपण शाळा कॉलेजेस सगळ्या गोष्टी बघतोय, आपण इतके अनेक वर्ष बघतोय, पण गेल्या 15-20 वर्षामध्ये जे कधीही वातावरण शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तिथे जाती आल्या, म्हणजे मित्रांमध्ये जाती आल्या, मैत्रिणींमध्ये जाती आल्या, कोणत्या जातीची मैत्री करावी आणि कोणत्या जातीचा मित्र करावं इथपर्यंत आलं. हे काही सरसकट माझं विधान नाही आहे, परंतु हे बऱ्याच प्रमाणामध्ये आल्या या गोष्टी. आणि दूर का जा, तुमच्यामध्ये पण आल्याच काही गोष्टी, पत्रकारितेमध्ये पण आल्या या गोष्टी. हा या जातीचा तो त्या जातीचा, मग हा या जातीचा म्हणून त्या पक्षाचा आणि हा या जातीचा म्हणून या पक्षाचा, अशा अनेक गोष्टी आल्या. म्हणजे बातमी व्यतिरिक्तही मी अनेकदा पत्रकारांना भेटत असतो, त्यावेळेला पत्रकारांकडूनच मिळणाऱ्या या माहितीनुसार मी तुझ्याशी बोलतो. हे इथपर्यंत खालपर्यंत प्रकरण कधी आलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्या महाराष्ट्राने या जी असे नेते निर्माण केले, महाराष्ट्रामध्ये असे लोक निर्माण झाली की ज्यांनी देशाला विचार दिला, तो महाराष्ट्र आज आपण बघतो की अनेकदा हे इथे अगदी सुरू बसले. त्यांनी मग त्यांचा अनुभव सांगितला होता. एका उत्तर प्रदेशमधला, ते उत्तर प्रदेशमध्ये गेले असताना तिकडे एका वाटेमध्ये थांबले, एका ढाब्यावरती थांबले, एका तिकडे बाहेर त्या ढाब्याच्या पाठीवरती बसले आणि चहा सांगितला. आणि चहा सांगितल्यावरती त्या काउंटरवरचा जो ओनर होता, म्हणजे जो मालक जो होता, तो उठून आला यांच्याकडे. त्यांनी चहाचं त्या मुलाला सांगितलं होतं चहा. तो मालक आला आणि मालक आल्यावरती त्यांना विचारलं की कौनसे जात से, त्यांना पहिलं कळलं नाही कोणची जातचं म्हणजे काय. परत एकदा परत विचारलं कोणची जातचं, आणि त्यांची जात सांगितली. जात सांगितली, बरं ठीक आहे, अच्छा बैठो, इनको चाय देणार. असा महाराष्ट्र करायचा आहे का आपल्याला? आज निवडणुकीच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज तात्पुरत्या तात्कालिक वापरल्या जातील, परंतु ह्याचे होणारे परिणाम पुढे महाराष्ट्रामध्ये हे भयानक असतील, भीषण असतील. नीरज चोप्रा ज्यांनी पहिलं सुवर्णपदक मानून त्याची जात काय तोपर्यंत नीरज चोप्रा नव्हता. जिंकल्यावरती नीरज चोपडे झाला. चालायचं सुरू राहणार. आज मला माझ्या महाराष्ट्रातला मराठा समाजातली मुलं मुली आज मोर्चे काढले, आंदोलनं केली. हे सगळे मोर्चे सगळे कशात निघाले, कसे निघाले? आणि जर समजा त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा ना त्यांना. ही माती भडकवून, डोकी भडकवून या सगळ्या गोष्टींचं जातीचं राजकारण करून फक्त त्या निवडणुकीला मतपेटी पुढे काय होईल? पण आता जातीबरोबर धर्माचं आहे. धर्माचं जे दुसरीकडे होते किंवा राजकारण, महापालिकेची निवडणूक जरी असली तरी लाट असते निश्चित. किंवा आता पुण्यात सुधारणा देते तर रामाच्या शिल्पामध्ये 2 हजारो पेशव्यांच्या पुण्याला शिडी घालण्यासाठी प्रश्न असा आहे की आपण किती तुटत जायचं आहे याला पण काही मर्यादा येते नाही. अजेंडा जात आणि धर्मच राहणार. जात आणि धर्म काय? जात आणि धर्म हाच अजेंडा राहणार निवडणुकीचा. मला सांगा, मला असं वाटतं की नरेंद्र मोदी ज्यावेळेला पंतप्रधान झाले ते विकासाच्या मुद्द्यावर झाले होते.
बरोबर ना? जाती धर्माच्या मुद्द्यावर झालेले नव्हते, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर देखील लोक मतदान करतात. आणि मी त्या दिवशी मला म्हटलं की धर्माचा ज्या वेळेला विषय असतो, धर्माचा तो ती गोष्ट कशी कशी आली हे पण मी त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की ती वातावरणात ती गोष्ट होती. जातीचं काय चाललंय, जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. आणि ह्याच्यात तुम्हाला आठवत असेल की मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती इथे, बरोबर. आणि त्याच्यावरती काही पत्रकारांनी सुरू केलं की राज ठाकरे भूमिका काय बदलायची त्याच्यामध्ये. तुम्ही जर बघत असाल तर मी त्यांच्या वाढदिवसाच्या त्याचा वाढदिवस ज्या वेळेला होता त्यावेळेला मी भाषण केलं होतं तुम्हाला. आणि त्या माझ्या भाषणाची सुरुवात अशी होती की आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजे, बरोबर. त्या आज कोणी चालणार नाही. वाढदिवस असतो त्यावेळेला आपण चांगलं बोलतो, आता चांगलं बोलतो तर भूमिका बदलली. त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचा जर समजा आपण एक काय म्हणू आपण त्याला एक की त्याच्यात सगळेजण एक होतात किंवा एकत्र येतात, असं काय वाटतं. मला साधारणपणे अंदाज होता ते काय उत्तर देतील. त्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिले की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं पण जर छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे तर तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही. मूळ विचार जर समजा आपण बघितला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. आर्थिक निकाल असला पाहिजे बोलले होते ना, बरोबर की नाही. प्रश्न असा आहे की मी ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला तुम्हाला ते खूप सोपं जातं बोलायला. त्याने राज ठाकरेंची भूमिका बदलली. हे बाकीच्या ज्या वेळेला सगळ्या भूमिका बदलत असतात तेव्हा तुम्ही नाही बोलत. काढून दाखवी मला ऐकून झालं. हे फक्त मतदारासाठीच्या गोष्टी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखशांती यावी याच्यासाठीच्या गोष्टी नाही आहेत या. निवडणुकीच्या काळामध्ये 2-4 टाळक्यांचं या जातींमुळे भलं होतं, याच्या पलीकडे काय होतं. मला असं वाटतं आपण ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि माझा त्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता. आता मी बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब मी काय जातो ते इतिहास संशोधक म्हणून जातो. मी काही तिकडे ब्राह्मण म्हणून जात नाही ना. उद्या मी समजा पवार साहेबांना भेटलो तर काय मी मराठा म्हणून जातो का. किंवा अजून मी तुमच्या घरी आलो समजा तर तुमची काय जात बघून येणार आहे का मी. आपण काही गोष्टीत बाहेर येणं आवश्यक आहे ना हो. कुठलं वॉर्ड निहाय. मला असं वाटतं वॉर्ड निहाय जे आरक्षण असतं त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हेच खरं तर आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार, वरती जे ठरवतात तेच तुम्हाला करायला लागतं ना. अजून नशीब तुमचं की तुमच्या क्षेत्रामध्ये अजून आरक्षण नाही आलंय. नाही मुळात ज्याचं काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं. मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय हे मला माहिती आणि माझ्या पक्षाला माहिती आणि सगळ्यांना माहिती. कळलं का. मला मोजायचा प्रयत्न करू नये.
साहेब प्रबोधनकारांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं याच्यामध्ये पूर्ण लत्तापहार या सगळ्या जातीपातींवर केलेला आहे. तर आजच्या काळात जेव्हा हे जे संदर्भ होते त्या काळाची जरी असली तरी आजच्या काळात हिंदुत्वाची व्याख्या किंवा प्रबोधनकारांच्या पद्धतीची दिशा ही आज महाराष्ट्र आणि देशाला लागू व्हावी असं मला वाटतं. हे बघा पहिली गोष्ट ना, प्रबोधनकार तुम्हाला पण परवडणारे नाही. कळलं का? उगाच तुम्ही प्रबोधनकार ठाकरे उगाच मध्ये मध्ये आणू नका. मग आणायचं असेल ना, पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणलेत ना, मग तुम्हाला कळेल आपण कुठे होते. हे त्या काळातल्या गोष्टी आहेत, या काळातल्या गोष्टी बोलू आपण. आता हेच तर म्हणणं आहे ना, की ज्या वेळेला तुम्ही सांगता की हा पुरंदरांकडनं किंवा बाबासाहेबांकडनं कुणी चुकीचा इतिहास दिला गेला, चुकीचा इतिहास दिला गेला, तर मला असं वाटतं तुम्ही सांगा ना कोणता इतिहास चुकीचा दिला गेला. इतक्या वर्षात नाही कळलं कोणाला, आत्ताच ह्याला कळलं. यांच्या अगोदरच्या पिढ्यांना कळलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की जर चुकत नसेल तर ते 50 साली आलेलं पुस्तक आहे पहिली आवृत्ती, तोपर्यंत नाही कळलं कोणाला. मुळात वाचायचं नाही, डोकी भडकत राहायची, आपण स्वतः चुकीचं लिहायचं. आणि हे हवं आहे, कळलं का? की ह्या राजकारणासाठी म्हणून हे एजंट जे नेमले गेले ना, ते एजंटचंच कामच ते आहे. माझ्याकडे आज अशी अनेक मुलं आली की ज्यांना माहिती नव्हतं, ज्यांना असं वाटलं होतं की खरंच असं अशा प्रकारे लिहिलं गेलंय. मला साधी गोष्ट दिल्याशी बोललो, कोण जेम्स लेन, कुठे तो सध्या? आग लावून गेला. मग कोणी आग लावायला सांगितली? त्याच वेळेला नेमका कसा काय आला? आणि म्हणून मी त्या दिवशी एक शब्द वापरला की हे सगळं वेल डिझाईन आहे. कसली गुजबूज. तेव्हाही मी बोललो होतो, पण मी तेव्हाही बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल तर, की या गोष्टी काही संदर्भ माहिती नसताना या सगळ्या गोष्टी मुद्दामून चालू आहेत. आणि हे फक्त जातींमध्ये फक्त द्वेष निर्माण करण्यासाठी या गोष्टी सुरू आहेत. मी सांगितलं ना, राष्ट्रवादीच्या जन्मापासून झालं ते. कोणाचं काय बोलताय? याच्यावरच आज पत्रकार परिषद होते ना. प्रश्न जातीचं, बघा, जातीचं राजकारण करणं, ऐतिहासिक संदर्भ असणं, इतिहासातले संदर्भ देणं, इतिहास काय हे सांगणं, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळलं का? प्रश्न असा आहे की तुम्हाला मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्ही त्याच्या आधी जॉर्ज बर्नार्ड शॉ वाचा. काही संबंध आहे का एकमेकांचा? मला असं वाटतं की ते जे खेळवलं जाते यातनं महाराष्ट्र जागा व्हावा, एवढंच फक्त मला त्यातनं सांगणं होतं. आणि गेल्या 74 वर्षामध्ये आपण तेच राजकारण करतो आहोत, त्याच चिखलामध्ये आहोत. त्याच्यामुळे आलेली आयुधं, आपल्या हातामध्ये आलेली आयुधं, याला आपण प्रगती मानू नये, एवढाच फक्त त्या अख्ख्या मुलाखतीचा माझा उद्देश होता सांगण्याचा. साहेब, शनिवारवाडाही पुण्यातच आहे, लालवाडाही पुण्यातच आहे. मग आणि निवडणुकाही त्याचा काही संबंध नाही. ते वेळ अजून ते पण होईल की नाही माहिती. येत नव्हतं तेव्हा काय येत नव्हतं, येतोय तर काय येतोय. अरे वा,
परत वेगळी भूमिका चांगली आता हे होईल ना पुढे. माझं असं म्हणणं आहे, निवडणुका ज्या वेळेला येतील त्यावेळेला मला असं वाटतं आपण या गोष्टी बोलाव्या. आता या निवडणुकांचा काही संबंध नाही, संदर्भ नाही. 4-8 महिन्यावरती निवडणूक आहे. तुम्हाला काही झाली असेल काय माहिती आता हे तिसरी लाट, चौथी लाट काय चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे गेले 1.5 वर्ष आम्ही सगळे घरात होतो. कारण हे 1.5 वर्षापूर्वी सुरू झालं असतं, परंतु आता हे काय पॅन्डेमिक वगैरे या सगळ्या गोष्टी काय आपल्या हातात नाही. आज जे चित्र दिसते तुम्हाला कसं 1.5 वर्षापूर्वी दिसलं असतं, त्यावेळेला माझं सतत येणं वाढलं असतं. आणि ती जी बांधणीच्या काही नेमणुका आणि काही इतर गोष्टी ज्या काही राहिल्या होत्या त्या पूर्ण करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे आता 1.5 वर्षानंतर आता हे त्यांनी काय सांगितलं त्याप्रमाणे 8 महिन्यावरती निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला आता जरा लवकर करणं, घाई करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग मला यावं लागतं. मला तुमच्यात पण दिसतोय. वारंवार म्हणतात की राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. भाजपमुळे आता संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचं राजकारण वाढलं असं नाही का वाटतं? हिंदुत्वाचं राजकारण तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाचं राजकारण होतं. तुम्ही माझी ती मुलाखत नीट बघा. आणि मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतोय की हे जे वातावरण असतं आणि वातावरण तयार केलं जातं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यांना वाटणं आणि सर्वसामान्यांना वाटायला लावणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यातनं तुम्ही नीट शोधणं गरजेचं आहे की आजूबाजूला वातावरण आहे का आणि वातावरण वाटणं आहे असं वाटायला लावणं हे होतंय का. द्वेष वाढला एक भाग, पण मनसेची स्थापना जेव्हा झाली तेव्हा मनसेचा जो झेंडा होता तो बहुरंगी होता आणि सर्वसमावेशक तो आहे असं एक सांगितलं जात होतं. आता आपण आपला झेंडा ध्वज बदललेला आहे, हा बदल आपल्या भूमिकेमधला पण आहे. त्या दिवशी लॉकडाऊन लागायच्या अगोदर माझं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाच्या वेळेला माझं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की हा जो झेंडा आहे हा पक्ष स्थापनेच्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये होता. कळलं का. तो मला सतत आणायचा होता. कधी आणायचा कधी आणायचा कधी आणायचा हे सगळं चालू होतं. या सगळ्या लोकांना विचारत होतं आणि मी एके दिवशी निर्णय घेतला की तो आणायचा. तो आणायचा आणि तो आणला आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आपलं पॅन्डेमिक या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यामुळे ही गोष्ट पहिल्यापासून डोक्यामध्ये होती. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, एका कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्ववादी अशा घरामध्ये माझा जन्म झाला आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती झालेले संस्कार हे पहिल्यापासून तेच आहेत, हेही आपण ध्यानात ठेवू. ठीक आहे. नारायण राणे काल बस. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.